नमस्कार. मी आज आहे आर्यस गोविंदा पथक जोगेश्वरी पूर्व, अर्थातच सेकंदाचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं या दहीहंडीच्या थरारामध्ये. तर त्यांचे सर्व सगळीच मंडळी आहे, पण त्यांचे जे प्रमुख आहेत निखिल नांदगावकर, त्यांच्याशी मी आज बोलणार आहे. या स्पर्धेच्या युगामध्ये आर्यस गोविंदा पथक स्वतःचं अस्तित्व निर्माण कसं करतायत त्याच्या संदर्भात पण आपल्याला बोलायचं आहे. निखिल, नमस्कार. काय आहे आजचा दिवस आणि सगळ्यात महत्वाचा आज शुभारंभ होतोय मंडळाचा, आणि एकंदरीत म्हणजे मंडळ चालू केल्यापासून ते आतापर्यंतची वाटचाल थोडक्यात. आजचा दिवस खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. हे पूर्ण वर्षभर आम्ही वाट बघत असतो. तसं आम्ही लहानपणी ठरवलेलं 2010-2011 साली की चांगला गोविंदा आपल्याला खेळायचा आहे. आम्ही खूप ट्राय केलं की आपण अजून मोठ्या लेवलला खेळायचं. तसं गेल्या वर्षी आपण डोम मध्ये खेळलो पूर्वेश सरनाईक सरांच्या याच्यामुळे आणि आपल्या समन्वय समितीमुळे. तर नक्कीच खूप प्राऊड फील वाटतं की असा गोविंदा खेळताना. ओके निखिल, खूप चॅलेंजेस आलेत. येस, मुलांना जमा करण्यापासून ते गोविंदा टिकवण्यापर्यंत काय बोलतोस त्याबद्दल? ना क्लॅशेस होते, चॅलेंजेस होते, सगळ्या गोष्टीवरती मात केली आणि त्याच्यानंतर आज इकडे आलोय. जर ते आलेच नसते तर आम्हाला त्याची किंमतच कळली नसती, की मुलांची किंमत कळली नसती, मे बी या तराची किंमत कळली नसती, या सणाची किंमत कळली नसती आम्हाला. पण या स्पर्धेच्या युगामध्ये निखिल, आपण आपली जी परंपरा आहे, आज एक संघर्ष बघतोय, स्पर्धा बघतोय, ती परंपरा ती टिकून ठेवायची. या संघर्षामध्ये, या स्पर्धेमध्ये आपली परंपरा टिकून ठेवायची, याच्यासाठी आर्यस गोविंदा पथक काय करताय? नक्कीच आमच्या परीने जेवढं होतं तेवढं आम्ही ट्राय करतो की आपला सण पण टिकून राहील आणि स्पर्धा पण टिकून राहील. नक्कीच आम्ही आमच्या पूर्ण प्रयत्न करतो. ओके, मला आता एक म्हणजे महत्वाचा तो प्रश्न विचारायचा आहे. आर्यस गोविंदा पथक सगळ्यात महत्वाचं फेमस आहे ते सेकंदावर खेळणारे, म्हणजे सेकंदामध्ये ते त्यांची कला दाखवतात आणि त्याचबरोबर एकदम चतुराईने एकदम ऍक्टिव्ह मुलं आहेत ह्या आपल्या ह्याच्यामध्ये. या वेळेला आर्यस गोविंदा पथकाकडून अपेक्षा बोलू नाही शकत, काय आहे एक्झॅक्ट की सेकंदावरती तुम्ही खेळणार का थरावरती खेळणार? नक्कीच ज्या गेमचा जसा फॉर्म असेल त्या गेमला आम्ही नक्कीच जिंकण्यासाठी ट्राय करू. आता आमची तयारी चालू आहे. आता ह्या सिच्युएशनला मी सांगू शकत नाही की नक्की काय होणार आहे पुढे. ओके, मी आता जरा बाकीच्यांना पण विचारतोय. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? राहुल भोसले. ओके, वर्षानुवर्ष ज्या गोष्टीची आपण वाट बघतोय, तो आज दिवस आलाय आणि आज त्याचा शुभारंभ होतोय. काय बोलतो त्या गोष्टीबद्दल? आज म्हणजे आम्ही आलोय, आज सर्व भेटणार आहे. ते 25 तारीख म्हणजे आता आम्ही म्हणजे वाट बघतो त्या गोष्टीची की कधी शुभारंभ होतोय आमच्या हंडीचा. तर आता आज तो झालेला आहे. तर आम्ही त्याची प्रॅक्टिस तर खूप आधीपासून करत होतो. तर आता अजून जोमाने होईल, त्यासाठी आम्ही अजून म्हणजे प्रिपेअर होतो स्वतःसाठी. ताई नमस्कार. नमस्कार. आर्यनच्या मुलांना खूप जवळून बघताय तुम्ही, हो, आणि सगळ्यात महत्वाचं तुमचं आणि आर्यनचं काय रिलेशन आहे? रिलेशन म्हणजे फॅमिली. मी त्यांची फॅमिली मेंबर आहे. ओके. आणि म्हणजे ताईचा रिस्पेक्ट ते लोक सगळे मला देतात. आणि म्हणजे मला खूप अभिमान आहे की माझी ही भावंड खूप पुढे जात आहेत आणि खूप मेहनत घेत आहेत. आणि जसं की तुम्ही बघाल तर सामाजिक कार्यामध्ये पण त्यांचा तेवढाच हातभार आहे. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे सण, जसं निखिल म्हणाला तसं सण आणि स्पर्धा हे दोन्ही टिकवायचा ते अतोनात प्रयत्न करतात. आणि प्रॅक्टिसमध्ये म्हणाल तर त्याचा जो म्हणजे मुलांवरचा जो ताबा आहे, शिस्त, आणि आमच्या ग्रुपचं हे वैशिष्ट्य आहे की एक शिस्त आणि जे सेकंदामध्ये त्याला खूप मेहनत लागते, खूप प्रॅक्टिस लागते, पण ही मुलं अगदी दिवस रात्र करतात आणि खूप छान प्रकारे पुढे जातात. तर आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. मला तो आता क्षण एक जाणून घ्यायचा आहे. वरळीच्या NSCI डोम स्टेडियम मध्ये तो एक फायनलचा एक थरार, त्या थरारमध्ये जय जवान, त्याचबरोबर कोकण नगर आणि त्याचबरोबर असणारा आर्यन गोविंदा पथक चढावड होती स्पर्धेची. पण त्याच्यामध्ये तो क्षण आणि तो थरार काय होता आपण ऐकून घेऊया. निखिल, सांग मला काय होता तो क्षण आणि त्या टायमिंगला काय चॅलेंजेस? म्हणजे म्हणतात ना, मला माझं सगळं माझं प्राण माझं सगळं ओतून टाकायचं या आर्यनसाठी. येस, तुला त्याच्यात एक थोडं सांगतो की 2013 पासून आम्ही असं कन्सेप्ट घेऊन चालत होतो की हा जो गेम आहे तो इंडोर पण व्हावा. ओके, त्यासाठी आम्ही स्वतःहून आमच्या मॅचेस भरवायचो हंडीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दिवशी. ओके, तर हे आमच्या कॉन्सेप्ट आधीपासून डोक्यात होतात. नंतर मग त्याच्या जोडीला आपल्याला जोडकेतोड वगैरे आले आणि नंतर शेवटी हा गेम इंडोर गेला डोम मध्ये.
आमचं स्वप्न होतं की पहिला हा गेम आम्ही खेळतोय आणि पहिली मॅच आम्ही खेळतोय, ते एक वेगळीच फिलिंग होती. सगळ्या मुलांना मी जे सांगत आलेलो एवढे 10 वर्षात, ते गेल्या वर्षी आम्हाला कुठेतरी स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटलं आम्हाला. आणि त्याच्यामध्ये पण आमचा 3rd रँक आला, त्यामुळे अजूनच थोडा मुलांची उत्सुकता वाढली. त्याच व्यतिरिक्त मी अजून असं एक ऐकून आहे की आर्यन्स गोविंदा पथक म्हणजे फक्त दहीहंडी करत नाही, सामाजिक कार्य पण भरपूर करतं. मी ऐकून आहे की सगळ्यात मोठं जे ब्लड डोनेशन जे आहे, ब्लड डोनेशन जो कॅम्प आहे, तो तुम्ही जास्त करून त्याच्यामध्ये तुमची ऍक्टिव्हिटी होती. काय बोलता? आम्ही गेले 10 वर्ष ब्लड डोनेशन कॅम्प करतोय, की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, त्या हेतूने आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प, इव्हन आम्ही वांगणीला पण ब्लाइंड लोकांना मदत केलेली. म्हणजे खूप सारं आमचं सोशल वर्क चालू असतं. जेव्हा महाडला पूर वगैरेची सिच्युएशन आलेली, तेव्हा सगळ्या मुलांनी एकत्र येऊन हे केलेलं. निस्वार्थी याद म्हणून आमचा एक कॉन्सेप्ट होता, त्यामध्ये सगळ्या मुलांनी पैसे काढून सगळ्यांना डोनेशन वगैरे केलेलं, अशा सगळ्या गोष्टी केल्या. तर मी आता जरा थोडा विषय चेंज करतो आणि परत येतो दहीहंडीकडे. आता माझ्या बरोबर हे सगळे या छोट्या दिदी आहेत. दिदी, आज पहिला दिवस आहे आज आपल्या दहीहंडीचा, तुला कसं वाटतं? छान वाटतं. छान वाटतं. आणि मी एक बघितलं की तू किती वाजता उठतेस का सकाळी? 9 वाजता उठतेस ना, पण दहीहंडीच्या वेळेला 12 वाजता ना? नाही ना? पण मी शाळेत जाते. ओके. मित्रांनो, लहान मुलं खूप बोलकी असतात, पण त्याचबरोबर एक जबाबदारी असते, त्या टायमिंगला लवकर उठतात. निखिल, मला एक गोष्ट सांग, आता शेवटचा प्रश्न माझा. या वेळेला 2024 मध्ये स्पर्धेचं युग आहे, काय अपेक्षा आहे? अपेक्षा म्हणू नाही शकत, पण एक काय ध्यास आहे आर्यन्स गोविंदा पथकाकडून या सर्व बालगोपाळांसाठी आणि महाराष्ट्राची जनता 9 ते 14 देशांमध्ये, 9 ते 16 देशांमध्ये जगभर हा खेळ बघितला जातो, काय संदेश देईल आर्यन्स गोविंदा पथक? नक्कीच हा खेळ सेफ आणि सगळे खेळतील, कोणाला दुखापत होणार नाही, याच्याकडे मेन कल असेल आपला सगळ्यात जास्त. आणि राहिली गोष्ट तर जे आपण गेल्या वर्षी केलं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा नवीन काहीतरी, आपल्याला बेटर काहीतरी करायचं यावर्षी, हे घेऊन आम्ही नक्कीच ग्राउंडमध्ये उतरतो आणि यावर्षी पण तसेच ग्राउंडमध्ये उतरतो. ओके. तर मित्रांनो, आर्यन्स गोविंदा पथक खूप संघर्ष बघितलाय आणि त्या संघर्षामधून प्रो गोविंदा सारख्या व्यावसायिक खेळामध्ये आपलं स्वतःचं स्थान निर्माण करून आज आकाशाला गवसणी घालणारं हे आर्यन्स गोविंदा पथक, माझ्याकडून शुभेच्छा. आणि उत्तर या श्रीकृष्ण भगवंताला मी हेच मागणं करतोय की हा जो खेळ आहे यांच्या मार्फत अजून आकाशाला उंच गवसणी घालू दे, हीच इच्छा. नमस्कार.